आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा, बिहारचं उदाहरण घ्या, सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं. कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मॅनिप्युलेट केलं रिकाउंटिंग मध्ये. आणि म्हणून तुम्हाला आणि मग तिथे त्यांचे 2+, 3+ म्हणजे तशा पद्धतीत हे करतात. तुम्ही बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या दबावाखाली आहे. मी म्हणत नाही, कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे, पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकाम व्हावं लागतं, त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं. सोलापूरमध्ये महाविकास आघाडी होईल का? सोलापुरात आम्ही महाविकास भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत. काल आमची मीटिंग झाली. याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बाळसं धरणं आणि सूज येणं फरक आहे. तर आपल्या काही नेत्यांचं असं म्हणणं आलं की आता भाजपाला सूज आलेले भविष्य माध्यमातून ते उतरेल आणि बाळसा हा वेगळा प्रकार आणि सुद्धा वेगळा. नाही, नक्कीच मी तुम्हाला म्हटलं की अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात, काहीही विकत घेऊ शकतात. हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील, की सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही. आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत, आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की हे पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेले ते त्यांची परत येतीलच. काल आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं. बऱ्याच सीट्सवर आमची चर्चा झाली आणि मला असं वाटतं 2 दिवसात तुम्हाला दिसत. आता आम्ही सगळ्या, जसं मी म्हणते, भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही हरकत नाही. आणि जे भाजपकडे गेलेत जी लोक, भाजपने ज्यांना तिकीट दिली नाही आहेत, बंडखोर असतील, त्यांच्यासाठी पण आमचे दरवाजे जे भारतीय जनता पार्टीचे दिग्गज आहेत त्यांना तिकीट डावललं समजा आणि ते काँग्रेसकडे मी बोलले आमचे दरवाजे उघडेच आहेत. फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची इच्छा असायला पाहिजे. अजून ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. जे मी म्हणाली बीजेपीच्या विरोधात इकडे मला काय, कोणाचं काय, कोण जुने, कोण नवीन, कोण बाहेरून आलेत, हे सगळं त्या पक्षात जेवढं होत आहे तेवढं कोणत्याही पक्षात नाही. आमचा पक्ष मजबूत आहे आणि नोख्याला सोलापूर शहराची नस पकडायला किंवा समजायला खूपच वेळ लागतोय आणि त्याच्यामध्येच पक्षाचं नुकसान होते असं इनडायरेक्टली तुम्हाला म्हणायचं. ते तुम्ही भाजपच्या दिग्गज लोकांना विचारलं, तुम्हाला सक्रिय होईल.